राम राम शेतकरी मित्रांनो, हे पहा आपलं कापूस असंच काम चालू आहे. पण आता हे कापूस एकदम दाट होईल, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फिरायला रस्ता राहत नाही आणि आपल्याला कापसाची वजी सुद्धा संध्याकाळी बाहेर काढावं लागत्या, इकडून तिकडं जेवणासाठी जावं लागतं. त्यासाठी मग याच्यात काय होतं, आपण हे डायरेक्टच चालत राहिलो, मधून चालत गेलो तर हे कापसाची झाडं मोडत्या, फांट्या मोडत्या आणि मग त्याचं नुकसान होतं. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे जे दाट कापाशी आहे तर याच्यामध्ये असे जागोजागी रस्ते करायचे. आता हे बघू शकता तुम्ही. आता हे पहा पाठीमाग मी आता वारून जो पाठीमाग रस्ता केला, म्हणजे आपण याच्यात बिनधास्त फिरू शकतो. आणि जे फांट्या आहे म्हणजे कापाशीच्या फांट्या ह्या मोडत नाही. जर कापाशी दाट असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून करायला पाहिजे. आपण ज्यावेळेस हे असे रस्ते तयार करतो तर आपण एकदम व्यवस्थित फांट्या न मोडता हे काम आपल्या म्हणजे व्यवस्थित करतो, त्याच्यामुळे फांट्या मोडत नाही. आणि जर नाही केलं मग आपण डायरेक्ट चालतो, मग ते फांट्या मोडतात. हे बघा, आपण असं पाय द्यायचं याच्या खोडाजवळ आणि हे झाडाशी काने करायचे आणि एकदम रस्ता मोकळा होतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.